एक सर्वसामान्य लोकांच्या मनात काय असतं, युद्ध चालू झालं, ते सोनं वाढलं, आता काय करायचं, मी चांदी घेऊ का सोनं घेऊ का प्रॉपर्टी घेऊ. जगामध्ये अस्थिर वातावरण दर 1-2 वर्षाने राहतच. पण साधारण पुढच्या वर्षभरातला तुमचा आउटलुक काय आहे मार्केटविषयी? काहीतरी पॉझिटिव्ह म्हणूनच लोक पैसे टाकतात. तर फ्रॉम द फर्स्ट सॅलरी एव्हरीवन शुड हॅव अ किटी. म्हणून मी 4 बकेट नेहमी रेकमेंड करतो. किंवा तुम्ही हाऊस होल्डसाठी वेगळी बकेट ठेवा, लोनसाठी वेगळी ठेवा. नंतर तुम्हाला वर्षाला फिरायला जायचंय, फॉरेन टूरसाठी किंवा इंडियातल्या टूरसाठी. आता मोदी म्हणतायत की बाहेर जाऊ नका आणि गोल्ड खरेदी करू नका. त्याचं कारणच ते आहे. आता मला अजून एक कळीचा मुद्दा डिस्कस करावासा वाटतो, तो म्हणजे गृह खरेदी. हाय, हॅलो, नमस्कार. मी संकेत कुलकर्णी तुमचं आज इनोटॉक्सच्या नवीन भागात स्वागत करतो. मागच्या 2-3 वर्षापासून रोज सकाळी उठून इंस्टाग्राम उघडलं किंवा पेपर उघडला तर पहिली बातमी असते, कोणीतरी कुठेतरी बॉम्ब टाकला, मिसाईल टाकली, कुठल्या तरी राष्ट्राचे अध्यक्ष काहीतरी बडबडले आणि त्यामुळे मार्केट गडगडलं, नोकऱ्या गडगडल्या. थोडक्यात काय, आर्थिक परिस्थिती ही अस्थिर आहे आणि याच्यामुळे ह्याचा थेट परिणाम होतो आहे तो सर्वसामान्य माणसाच्या उत्पन्नावर, खर्चावर आणि गुंतवणुकीवर. साधारण 2020च्या क्रॅश नंतर मार्केट जे अश्वमेधाच्या घोड्यावर स्वार झालं होतं ते इझी रिटर्न्स आज मिळत नाही आहेत. आज मार्केट इन्व्हेस्टरला रियालिटी चेक देत आहे, धक्के देत आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टरला आता भीती वाटू लागली आहे की मी गुंतवलेले पैसे खरंच सुरक्षित आहेत, राहतील की नाही राहणार. त्यामुळे या साऱ्या आर्थिक अस्थिरतेच्या परिस्थितीत लोक विचार करतायत की मी गुंतवणूक कशी करायला हवी. आणि याच विषयावर मार्गदर्शन करायला आज आपल्या इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये विशेष अतिथी आले आहेत, श्री संजय कोटकर सर. नमस्कार. कोटकर सर हे अत्यंत अनुभवी फायनान्शियल ॲडवायझर आहेत. मागचे साधारण 20-25 वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. साधारण 350 कोटीहून अधिक ॲसेट्स ते मॅनेज करतायत. 1500हून अधिक त्यांचा क्लायंटेल आहे. तर असं एक अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्व आज इथे आलं आहे. सर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू संकेत. खूप बरं वाटलं. आणि आत्ताचा हा ज्वलंत विषय आहे. ॲक्च्युली काय, युद्धजन परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये एक सर्वसामान्य लोकांच्या मनात काय असतं, युद्ध चालू झालं, ते सोनं वाढलं, आता काय करायचं, मी चांदी घेऊ का सोनं घेऊ का प्रॉपर्टी घेऊ. तर अशा काळामध्ये आपण शांत राहावं. जास्त त्या चढ उतारामध्ये आपण भाग घ्यायचा का नाही, त्याच्यासाठी प्रॉपर आर्थिक सल्लागार तुमच्याकडे असला पाहिजे, जो तुम्हाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करेल. पण सुरुवात मला अशी करावीशी वाटते की ज्या रोज बातम्या ऐकतोय त्यावरनं असं कळत नाही आहे की परिस्थिती खरंच इतकी गंभीर आहे का. म्हणजे जग किंवा देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आलाय. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, मला तसे वाटत नाही आहे. कोरोना काळात सुद्धा ज्यावेळेस सर्व जग जसं काही आता बुडणार आहे एक प्रकारे, की किती लोक जातील, पण तरी त्याच्यातून आपण मार्ग काढलेला आहे. त्याच्यामुळे हे जगामध्ये अस्थिर वातावरण दर 1-2 वर्षाने राहतच. आता बघा ना, इराण आणि समजा रशिया आणि युक्रेनचा वॉर 4-4 वर्ष झालेत. तर आपलं सेन्सेक्स कमी झाला का, कमी जाऊन परत जागेवर आला. तर अशा घटना होत राहणार आहेत. त्याला आपण वेगळ्या अर्थाने बघितलं पाहिजे की आपण ही संधी बघितली पाहिजे. अच्छा, ह्या संधीचा फायदा मी त्याच तुम्हाला विचारणार होतो की ही सगळी जी अस्थिरता आहे ही काय, ही संधी आहे, हा इशारा आहे का नॉर्मल मार्केटचा नॉईज जो इग्नोर करावा? तो नॉईज आहे, तो इग्नोर करावा. 2 प्रकारचे लोक असतात, एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म. आपण कुठल्या बोटीत बसलोय त्याप्रमाणे आपण ठरवलं पाहिजे. तुम्ही शॉर्ट टर्मसाठी टाकत असाल तर तुम्ही मार्केटमध्ये पैसे टाकूच नका. लॉंग टर्म असेल 3 ते 5 वर्ष, 10 वर्ष, ह्या होरायझनच्या लोकांनी ह्या मार्केटकडे बघायची गरज नाही. उलटं पैसे ॲड करत राहिले पाहिजे. म्हणजे आपण त्या विषयाकडे येऊच की कसं हॉरिझॉन द्यायचा. पण साधारण पुढच्या वर्षभरातला तुमचा आउटलुक काय आहे मार्केटविषयी?
आत्ता लक्षात घ्या, ट्रम्पने ज्या गेल्या 1.5-2 वर्षात जे काय स्टेप्स घेतलेले आहेत किंवा ॲक्शन्स घेतल्या आहेत, त्याच्यामुळे काय झालं आहे, सर्व देश एक प्रकारे एकत्र आलेले आहेत. तुम्ही जर म्हटलात तर त्यांच्या विरुद्ध डॉलरला बायपास करायच्या दृष्टीने सर्व देश आणि त्यांच्यावर डिपेंडंट राहायचं नाही आहे, हे लोक ठरवत आहेत. हो, म्हणजे आता नुकतंच उदाहरण द्यायचं झालं तर भारत आणि जपान Correct. यांच्या पण चर्चांमध्ये हेच चालू होतं की आपण इंडिया येनवर डायरेक्ट शिफ्ट होऊ शकतो. आपल्या लोकल करन्सीत आपले सर्व ट्रेड होणार आहेत. त्याच्यामुळे बायकॉट डॉलर. त्याच्यामुळे आज आपल्या लोकल जे इंडियन लोक आहेत त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट करत राहायची, डे टू डे ॲक्टिव्हिटीजकडे बघायचं नाही. पण याच्यामुळे अमेरिका अजून चिथावली जाऊ शकते आणि याचे काही वेगळे परिणाम दिसू शकतात. जे काय व्हायचं ते होऊन गेलेले आता. अच्छा. हां, नोव्हेंबरमध्ये त्यांचे मिड टर्म इलेक्शनचे हे जे असतात अंदाज घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये त्याला परफॉर्मन्स नाही केलं समजा ट्रम्पला तर इम्पिचमेंट त्याचं हे होणार. राईट. त्याच्यामुळे स्थानिक लेवलला अमेरिकेत सुद्धा त्यांना प्रचंड विरोध आहे. बर. शेवटी काय जग असं एकटं नाही चालू शकत, सर्वांना एकमेकाला गरज आहे. बर. त्याच्यामुळे तसं विचार करायची गरज नाही. माझ्या दृष्टीने भारत हा सेल्फ कन्झ्युमिंग इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त लागतं स्वतःला कन्झ्युम करायला. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणजे अजून बरेच टॉपिक्स आहेत. FISने पैसे किती काढून नेले, दरवर्षी 4-5 लाख कोटी काढून नेत आहेत. त्याच्यापेक्षा डबलचे पैसे DIS डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पंप करतायत. बरोबर. याचा अर्थ काय, जर दिसते ग्रोथ म्हणून पैसे टाकतायत. बरोबर. पूर्वी तसं नसायचं. म्हणजे भारताची कन्झम्पशन सायकल ही स्ट्रॉंग आहे. इंडिया स्टोरी अजूनही स्ट्रॉंग दिसते आहे तुम्हाला. Yes. त्यामुळे वर्षभरानंतर किंवा वर्ष असं वाटतंय की परत पॉझिटिव्ह स्टेबल होईल. माझ्या दृष्टीने पुढच्या 2 वर्षात तुम्हाला 1 लाख सेन्सेक्स दिसेल. बर. हां, दॅट इज माय कॉन्फिडन्स. अच्छा अच्छा. म्हणून आज जे काय FIs बाहेर जात आहेत आणि आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आतमध्ये येत आहेत, यांना जसं 2020 नंतर जो वरती ग्रोथ दिसते त्याच टाईपची ग्रोथ तुम्हाला दिसेल, पुढच्या 3 वर्षात दिसेल. त्याच्यामुळे तुम्ही ती गाडी मिस न केलेली बरी. तुम्ही सांगताय, मी नुकतंच काल एक आर्टिकल वाचलं, ते मला ऍड करावं असं वाटतं की साधारण 2006, 2011 आणि 2020 असे 3 मेजर डीप आले आणि तेव्हा मार्केटनी सलग 3 वर्ष बँक FD पेक्षा कमी परतावा दिला. पण त्याच्यानंतरची सलग 5 वर्ष हा CAGR प्रचंड उत्तम राहिलेला आहे मार्केटचा, असं मी कुठे आत्ताच काल परवा वाचलं. म्हणजे पहिल्या ह्याच्यात तर मला वाटतं 11.5% मायनसमध्ये होतं. बरोबर. आणि नंतर 44% CAGR पुढची 5 वर्ष दिला मार्केट 2006च्या क्रॅश. करोना नंतर बघा ना तुम्ही, लगेच पैसे डबल झाले लोकांचे. त्याच्यामुळे हे बघा, ज्यावेळेस हे न्यूटन्स लॉ म्हणू आपण, ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. त्याच्यामुळे 86,000ला जाऊन आलेला सेन्सेक्स तो 77ला आहे, तो 72ला गेला होता. काहीतरी पॉझिटिव्ह म्हणूनच लोक पैसे टाकतायत. त्याच्यामुळे पूर्वी आणि याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. आणि जेवढे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने ट्रेड डील्स केलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट यायला 1-1.5 वर्ष दिसायला लागेल. अच्छा, 1-1.5 वर्ष कॉशियसली राहायला पाहिजे. हां, एकदम डायरेक्ट इक्विटीत पैसे नका टाकू, डेट इक्विटी बॅलन्स करा. त्याच्यासाठी मी म्हटलं ना, आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. आता थोडं आपण ॲक्च्युली पुढे येऊ आणि इन्व्हेस्टमेंट आता जर करायची आहे एखाद्याने जर असं ठरवलं, पण असं समजा की साधारण एक 35 ते 45 वयोगटातील मुलगा तुमच्याकडे आला आणि तो म्हणाला की सर, माझा पगार तर चालू आहे पण तरीही मला आर्थिक भविष्य अस्थिर वाटतंय, तर तुम्ही त्याला पहिल्या 3 गोष्टी कोणत्या करायला सांगाल? सर्वात पहिले माझ्या दृष्टीने त्याला स्वतःला सिक्युअर करणं गरजेचं आहे. समजा ते जो कोण व्यक्ती आलेला आहे त्याचं लग्न झालेलं असेल, आपण असं धरू 2 जण कमवत आहेत, तर त्यांनी तो प्रिन्सिपल एक ठरलेला आहे, थंब रूल फायनान्शियल. मागे मी बोललो होतो याच्याविषयी की त्याने स्वतःला सिक्युअर करणं म्हणजे काय, त्याने टर्म प्लॅन काढणं गरजेचं आहे स्वतःचा इन्कमला रिप्लेस करण्यासाठी. दुसरी गोष्ट मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. आणि कोरोनात आपण बघितलंय की खूप खर्च होतात, बरोबर. त्याच्यामुळे स्वतःला सेफ्टी नेट तयार करा. आणि तिसरा 1/3 पार्ट जो आहे तो कंपल्सरी त्याने सेव्हिंग केलं पाहिजे. तर ते जे सेव्हिंग आहे त्याच्यामध्ये त्याने इक्विटी, एक थंब रूल आहे याच्यात सुद्धा, 120 मायनस करंट एज, 30 वर्षाचा आहे,
120 म्हणजे 90% त्याने इक्विटीत पैसे टाकले. म्हणजे डायरेक्ट इक्विटी नाही म्हणते मी, म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडा थ्रू टाकले. हा. पण जसं तुम्ही म्हणालात मेडिक्लेम झालं, टर्म इन्शुरन्स झालं, पण नोकरीची जी सध्या अनिश्चितता चालू झाली आहे, तर इमर्जन्सी फंड हा जो एक प्रकार कॉन्टिंजन्सी फंड ज्याला म्हणता येईल, तो साधारण त्याबद्दल तुमचे काय ठोकताळे आहेत की किती असावा? आपली जी सॅलरी आहे कमीत कमी 6 महिन्याची सॅलरी किंवा वर्षभराची. आम्ही तर आता वर्षाची सध्या सांगतो. आयटी मध्ये वगैरे तर अजून अनिश्चितता आली आहे हो, AI हो, आणि हो. या सगळ्या गोष्टींमुळे. Yes. त्यामुळे वर्षभराची सॅलरी हो 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 ती तुम्ही लो ड्युरेशन फंडात रेग्युलर लोक FD करतात. FD करतात. पण त्याच्यात तुम्हाला इन्कमवर टॅक्स लागतो आहे. बरोबर. डेट फंडातही लागतो. पण फ्लेक्झिबिलिटी राहते. तुम्हाला इक्विटीत स्विच करता येऊ शकतं. म्हणून तुम्ही ते पैसे लो ड्युरेशन, अल्ट्रा शॉर्ट टर्म असे पर्याय उपलब्ध आहेत. शकतात. आणि लिक्विडिटी एका दिवसात पैसे येतात. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात ठेवणं योग्य आहे. FD जर केली आणि जर तुम्ही 3 महिने 6 महिन्याची केली तर काहीच मिळणार नाही. बरोबर. आणि मध्ये तोडायला लागले, पैसे काढायला लागले तर इट्स वेस्ट ऑफ मनी. त्याच्यापेक्षा तुम्ही लिक्विड फंड हा एक चांगला पर्याय. हा येस. आणि तो इमर्जन्सी फंड आधी बिल्ड करायला हवा. अगदी. आणि कुठेतरी एक वेल्थ चेकअप करण्याची गरज आहे. जसं हेल्थ चेकअप आपण करतो, हो, 100%. तसा आपलं वेल्थ चेकअप करून आपण किती सुदृढ आहोत, की आपला रेजिस्टन्स किती बिल्ड झालाय. येस. मला इमर्जन्सी फंड बद्दल अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की क्रेडिट कार्ड हे इमर्जन्सी फंड म्हणून खूप चांगलं काम करू शकतं. म्हणजे यू मे डिफर टू दॅट की क्रेडिट कार्डाकडे असं बघितलं जातं की ते कुठेतरी उधळखोरी किंवा तुमच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करायला तुम्हाला लावतं असं प्रॉडक्ट आहे. पण जर का तुम्ही त्याला एक इमर्जन्सी फंड म्हणून वापरलं की तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, त्याचं लिमिट 7 ते 12 लाख रुपये आहे आणि तुम्हाला कुठली मेडिकल इमर्जन्सी आली, त्या क्षणी तुमचा मेडिक्लेम चालत नाही, काही नाही, तर क्रेडिट कार्ड तुम्हाला पैसे उभे करून देऊ शकतं. पैसे देणार ते बरोबर. पण दिल्या वेळेत 45 दिवस 41 दिवस जे काय आपल्याला इंटरेस्ट फ्री पैसे वापरायला मिळतात त्याच्या आधी आपण पैसे भरणं गरजेचं आहे. तर ते प्लास्टिक मनी 99% लोक तिथे चुकतात. तर स्मार्ट वर्कली जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरलं तर मी म्हणतो ते फ्रीच पैसे तुम्हाला मिळाले. मी माझे किती क्लायंट दाखवतो की ते बरोबर 42व्या दिवशी पैसे भरून टाकतात, जेवढे उचलले तेवढे. त्याच्यामुळे इट इज अ स्टँड बाय. म्हणजे बाय नाऊ पे लेटर प्रकार करायचा नाही. नो नो नो. त्या ट्रॅप मध्ये फसायचं नाही. बिलकुल. डिसिप्लिन राहिलं. डिसिप्लिन SIP सारखं शिस्तबद्ध. राईट. आता अजून एक मला सांगा की टर्म प्लॅन जे म्हणतात त्याचे पैसे खरंच मिळतात का लोकांना? म्हणजे मी तुम्हाला एक केस स्टडी सांगतो की आमचे एक क्लायंट होते, वयवर्ष दोघं नवरा बायको 33-34 वयातले, चांगलं पगार, चांगला दोघांना, एक मुलगी होती, म्हणजे वेल टू डू, चांगले फॅमिली सर्व आहे. पण त्यांनी काय केलं होतं, गाडी घेतली, घर घेतलं. आणि काय असतं, ज्यावेळेस सर्व छान असतं ना त्यावेळेस आपण काही गोष्टी दुर्लक्ष करतो. तर टर्म प्लॅन मी त्यांना, कोरोना काळातलीच घटना आहे, त्यांना म्हटलं तुम्ही टर्म प्लॅन काढला पाहिजे. त्यामुळे सर आम्ही हेल्दी आहे, काय गरज आहे, पण असं होत नाही, यू हॅव टू डिझाईन फॉर एक्स्ट्रीम. तर काढलं त्यांनी, मी सांगितलं म्हणून 2-2 कोटीचं काढले त्यांनी. त्यांना मी त्यांच्या पगाराच्या म्हणजे 20 टाइम्स आपण सांगतो, तर त्यांनी जसं काही माझ्यावरच उपकार केले आणि 2-2 कोटीचे काढले. पण मी सांगतो बॅड लक काय, त्याच्यातले मिस्टर वर्षाच्या आतच गेले आणि वॉज 34 इयर्स ओल्ड. तर त्याच्यामुळे माणसाचा भरोसा नाही. सेफ्टी नेट आपण आपली करून ठेवा, 10 वर्षाचं टेन्युअर घ्या, तिथून 1 रुपया मिळणार नाही असं धरून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. 80पर्यंत कवर चालू ठेवा. दॅट इज माय. त्याच्यामुळे तुम्ही डेफिनेटली सिक्युअर होतं आणि तुमचा पाया तो भक्कम बनतो. परफेक्ट. त्याच्यामुळे आज ते पैसे मिळाले म्हणून त्यांच्या मुलीचं शिक्षणाची तरतूद झाली. माझ्याकडे ते पैसे अजूनही आहेत आणि त्यांनी त्यांच्या मिसेसने डबलचा टर्म प्लॅन करून घेतला माझ्याकडनं. आणि ज्यांनाही ते भेटतायत त्यांच्या फील्डमधल्या, IT मधल्या, सर्वांना सांगतात की मी ह्या सरांकडे करून घ्या. हो, कारण हे डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. 34 इज नॉट द एज ऑफ टू गो. खरंय. मेडिक्लेमच्या बाबतीत एक पटकन, म्हणजे हा एक खूप मोठा विषय आहे आणि याच्यावरती एक वेगळी चर्चा पॉडकास्ट होऊ शकते, पण आपण आता विषय, तर मेडिक्लेम साधारण किती असावा काय? माझ्या दृष्टीने जेवढ्या कमी वय असेल तर तेवढ्या कमी वयात तुम्ही मॅक्झिमम कव्हरचा काढला पाहिजे. सर्वसाधारण आपल्या भारतामध्ये जे आजार होतात, कॅन्सर, TB किंवा तुम्ही हार्ट अटॅक, अजून किडनीचे प्रॉब्लेम आहेत, ब्रेन ट्युमर आहे,
एक 15-16 लाख रुपये सहज लागतात. हम्म, हम्म, तर काय असतं 30च्या आत असेल, नोकरी लागल्यानंतर जसा टर्म प्लॅन महत्वाचा आहे हम्म. तसा मेडिक्लेम सुद्धा महत्वाचा आहे. बरोबर. तर माझ्या दृष्टीने 25 लाख कमीत कमी तो काढला पाहिजे. काढला पाहिजे. 25च्या वरती त्याला जास्त पैसे लागत नाही. आणि मी काय सांगितलं की आपण पॉझिटिव्ह विचार करायचा नाही. आपण हे पैसे आपले वाया जात आहेत असं असं त्याच्याकडे बिलकुल बघायचं नाही. बघायचं. हे आपल्याला आता तुम्ही रस्त्यावर चालतायत, खड्डे आहेत, तुम्ही काम करता आहेत, कुठे काय होईल आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा यू शुड प्रिपेअर फॉर ऑल दिस थिंग्स. मला ते अजून एक वाटतं की जो माणूस म्हणतो की मला मेडिक्लेमचा परवडत नाही हफ्ता देणं, त्या माणसाला सगळ्यात जास्त गरज आहे मेडिक्लेमची. हो. म्हणजे ज्या अर्थी तुला हफ्ता परवडत नाहीये त्या अर्थी तुला मेडिकल इमर्जन्सी अजिबात परवडणार नाही. म्हणजे तुझ्यासाठीच ते प्रॉडक्ट आहे अगदी. कुठेतरी. तर हा विचार मला वाटतं व्हायला पाहिजे. काय होतं सर सांगू का, की मेडिक्लेम नाही काढलेल्या लोकांचे काही मी तुम्हाला सांगतो, म्हणजे केस स्टडीज, की काढू सर, काढू काढू आपण करू ना, पण ते त्याच्या 4 पट 5 पट प्रीमियम भरतायत, म्हणजे एक्सपेन्सेस होत आहेत. Expenses. हात उसने घेऊन म्युच्युअल फंडातले पैसे रिडीम करून पैसे भरतायत. मग आपल्या इन्व्हेस्टमेंटची वाट लागते हा. आणि गणित कोलमडत. येस. आय थिंक आपण आता म्हणजे फंडामेंटल्स बद्दल बोललो की पाया कसा भक्कम करायचा. अगदी. आता थोडंसं मार्केट समजून घेऊयात Yes. की मागच्या 2-3 वर्षात मार्केटने जो परतावा दिला नाहीये, तर म्हणजे परत हे करेक्शन आहे, कन्सॉलिडेशन आहे का गुंतवणुकीचे नियमच बदललेत? म्हणजे 2020 नंतर चांगले रिटर्न्स मिळत होते, तर आता वेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक करायला हवी आहे? येस, सांगतो मी. टोटली मी तुम्हाला असं म्हणेल की ट्रम्प सरांनी जे केलं त्याच्यामुळे काय झालं आहे की डॉलरला बायपास करण्यासाठी इतर देशांनी, म्हणजे जसं रशियाचे पैसे ब्लॉक केले, त्याच्यामुळे काय झालं, बाकीच्या देशांना मेसेज गेला की बुवा हे कधी आपल्याला ब्लॉक करू शकतात. म्हणून मग स्वतःच्या करन्सीमध्ये सर्व देश करायला लागले ट्रान्झॅक्शन. त्याच्यावर त्यांना ऑब्जेक्शन असणारच आहे. क्रेडिट कार्ड काय, तुम्ही व्हिसा, मास्टर कार्ड, सर्व याला ट्रान्झॅक्शनला US म्हणजे त्या कार्डच्या यांना पैसे मिळतात. तर त्याच्यामुळे काय होतंय की आजच्या काळामध्ये आपल्याला ह्या याच्यामुळे क्रूड ऑइल वर आपण डिपेंडंट होतो. म्हणजे अजूनही आपण फिजिकल डेफिसिट, आपलं मॅक्झिमम जे काय फॉरेन करन्सी सगळं तिकडेच जातं. 80% पैसे आपले ते क्रूड ऑइल परचेस करण्यात जातात. त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला दुसऱ्यावर डिपेंडंट आहोत आपण. एक्सपोर्ट कमी आणि इम्पोर्ट जास्त. बरोबर. त्याच्यामुळे महागाईचा दर वाढत जातो. त्याच्यामुळे इतर देशांनी काय ठरवलं की जर डॉलर घ्यायचा नाहीये तर मग त्याला पर्याय काय हेजिंग करण्यासाठी, तर गोल्ड वॉज द ऑप्शन. त्याच्यामुळे सर्व जगातल्या चायना, रशिया, इंडिया आपले आपले गोल्ड स्टॉक्स वाढवायला लागले. त्याच्यामुळे सर्व गोल्डच्या मागे लागले. म्हणून जे तुम्ही म्हटलत ना की बुवा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न बदलला का, बरोबर, तर गोल्डचे रिटर्न त्याच्यामुळे वाढले, कारण डिमांड वाढली. जो ऍक्च्युली खूप कमी होतं, 70-72 हजार रुपये, म्हणजे मला तर 4200 वगैरे आठवतंय माझे सर्व परचेसेस जे आहेत. आणि आता काय झालंय 1.5 लाख रुपये. म्हणजे जी हेजिंगसाठी वापरत होते ती आता मेन इन्व्हेस्टमेंट गोल्डकडे बघायला लागलेले आहेत. पण कायम त्याचे रिटर्न तसे असतील असं नाही. आज काय झालंय, गोल्डचे रिटर्न, सिल्वरचे रिटर्न इक्विटीच्या बरोबरीने आले. त्याच्यामुळे काय झालंय, सर्वांचं ट्रेंड काय झालंय की गोल्डकडे जायला लागले लोक. आता प्लॅटिनियम, सिल्वर याच्याकडे जायला लागले. पण इट इज अ सेक्टोरियल इन्व्हेस्टमेंट. त्याच्यात तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 10% जास्त इन्व्हेस्टमेंट असणं कारण नाही. ते जर असेल तर तुम्ही यू आर ॲट अ ह्यूज रिस्क. आपण परत डायव्हर्सिफिकेशनकडे येऊ. पण आता मला तुम्हाला तेच विचारायचं वाटतंय की हे मागचं 2-3 वर्ष मार्केट खूप व्होलाटाईल होतं, तर साधारण तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय बदल केले, आणि मार्केट फार हलत नव्हतं तरी सुद्धा काय बदल केले नाहीत? हा, सांगा. आम्ही काय केलंय, ट्रॅडिशनल ज्या SIP चालू होत्या त्या चालू होत्या. एजनुसार प्रत्येकाला मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड आम्ही द्यायला सुरुवात केली. ओके. त्याच्यात गोल्ड आहे, सिल्वर आहे, म्हणजे याचे स्टॉक्स आहेत. त्याच्यामुळे त्याचे ETFs पण आहेत. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, इक्विटी जर परफॉर्म नाही करत आहे तर डेट प्रोडक्ट्स परफॉर्म करतायत. तर त्याच्यात गोल्ड आणि सिल्वरने परफॉर्म चांगला केलेला आहे. तर ते अंदाज येणं ज्यावेळेस ट्रम्प किंवा इतर देशांचे जे चालू होतं युद्ध आणि बाकीच्या गोष्टी, त्या काळातच सर्वांना आम्ही आधीच सूचना दिल्या
की तुम्ही इक्विटी अलोकेशन जे आहे SIP सोडून लमसम टाकणार असाल तर आपण मल्टी ॲसेट अलोकेशन फंडमध्ये टाकू. तर बरेच फंड हाऊसचे चांगले रिटर्न मिळाले, 40, 50, 60% सुद्धा. त्याच्यामुळे इक्विटीचे कन्सॉलिडेशन फेजमध्ये होतं, त्याच्यात याने त्यांना 10-11% नेलं. कुठेतरी बदल तुम्ही केला, चेंज केला ना. आणि जे लॉंग टर्म होते ना त्यांना सांगितलं तुम्ही काही बघायचं नाही, तुम्ही ज्यांना 3 वर्षाच्या आतले आहेत त्यांना दररोज मार्केट बघायची सवय आहे, त्यांना स्टॉक मार्केटमध्ये टाकायची सवय, त्यांना हे जरा पटत नव्हतं. अलग लक्षात. त्यामुळे मग जे लॉंग टर्म होते ते तुम्ही तसेच चालू ठेवले आणि शॉर्ट टर्म मध्ये मात्र थोडं मल्टी अलोकेशन आणि मल्टी ॲसेट अलोकेशन मध्ये तुम्ही आणलं, ETFs रेकमेंड केले. तर मग आता आपण ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट अप्रोचकडे जर का यायचं ठरवलं तर मग परत असं आपण क्लासिफिकेशनसाठी घेऊ की एखाद्या व्यक्तीला किंवा जोडप्याला काही वॉटेवर उत्पन्न 1 लाख रुपये जर का आहे आणि त्याचं मला वेगळं कॅटेगरायझेशन करायचं आहे की इन्व्हेस्टमेंट किती, लोनसाठी किती, इमर्जन्सी, हे तर साधारण एक ठोकताळा थंब रूल तुम्ही सांगा. थंब रूल 1 लाख रुपये पगार असेल तर 30,000 रुपये घर खर्चासाठी हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, 30,000 रुपयाच्या वरती मंथली EMI नाही गेला पाहिजे. अच्छा, ते कॅपिंग कुठे कॅपिंग पाहिजे. नंतर 30%, 30,000 रुपये आपण असं धरू, बरोबर, तर ते तुमचं टर्म प्लॅन, मेडिक्लेम आणि सेव्हिंग. अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट इज डिफरंट. ओके, हां. तर म्हणजे ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. आणि 10% तुमच्या स्वतःमध्ये अपग्रेड करण्यासाठी तुम्ही, आता समजा यंगस्टर्स आहात तुम्ही लोक, तर मोबाईल तुम्ही दर 3 वर्षाने घेतात. मी माझ्या मुलावरनं सांगतो, माझ्यापेक्षा त्याचा मोबाईल भारी, म्हणजे त्यांना साधं चालतच नाही. मग त्याची पण कुठेतरी तरतूद करायला हवी जर तुम्ही घेणार असाल तर. येस. किंवा तुम्ही हायर स्टडीजसाठी काही वेगळं करताय, कोर्सेस करताय, तर त्याच्यासाठी पैसे 10% बाजूला काढले. नाही, आम्हाला पॉइंट आवडला, कारण आता ती गरज आहे की वेगळं बजेट स्किल अपग्रेडेशनसाठी प्रत्येकाने करण्याची गरज झाली. प्रत्येकाला AIचा रिलेटेड क्लाउड वगैरे हे करायलाच लागतंय ना, नाही तर तुम्ही नोकऱ्या तुमच्या जाणार. त्यामुळे जर त्याची तरतूद केली असली तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला करता. म्हणजे साधारण आपण 30% अशा हिशोबाने 30% जर इन्शुरन्स आणि इमर्जन्सी सगळे फंडामेंटल्स मध्ये टाकले, 10% अपग्रेडेशन मध्ये टाकले आणि इन्व्हेस्टमेंटसाठी परत 30%. असं त्या 30% मध्ये तुमचा टर्म प्लॅन पण आला, मेडिक्लेम पण आलं, नंतर सेव्हिंग पण आलं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण. बरोबर. तर ते शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि रिटायरमेंट, हा सर्वात महत्वाचा विषय आहे. प्रायव्हेटमध्ये रिटायरमेंटकडे दुर्लक्ष करा. 55 वर्ष आठवायला लागतं आपलं काहीतरी रिटायरमेंटची प्रोव्हिजन पाहिजे. तर फ्रॉम द फर्स्ट सॅलरी एव्हरीवन शुड हॅव अ किटी, म्हणून मी 4 बकेट नेहमी रेकमेंड करतो. किंवा तुम्ही हाऊस होल्डसाठी वेगळी बकेट ठेवा, लोनसाठी वेगळी ठेवा. नंतर तुम्हाला वर्षाला फिरायला जायचंय तर फॉरेन टूरसाठी किंवा इंडियातल्या टूरसाठी, आता मोदी म्हणतायत की बाहेर जाऊ नका आणि गोल्ड खरेदी करू नका. त्याचं कारणच ते आहे की बुवा आपण म्हणजे सोनं जे घेतोय ना ते इट इज अ नेट लॉस फॉर इंडिया, कारण ते आपण ट्रेड नाही करत. ते आपल्या घरांमध्ये, प्रत्येकाच्या घरांमध्ये 2-2, 3-3 किलो सोनं सापडेल. बरोबर. इट्स कंपल्सरी. म्हणजे ते जुन्या पूर्वीपाड आपल्याकडे धनतेरस आहे, काही असं गुरुपुष्यामृत आहे, घ्या. बरोबर. थोडक्यात जसं तुम्ही म्हणाला की बेटर यू प्लॅन बेटर यू विल लिव्ह. येस. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जितकं डिटेलमध्ये तुमच्या सगळ्या गरजा प्लॅन आउट करू शकता, त्यासाठी कॅपिंग देऊ शकता, तुमचं तेवढं आयुष्य सुखकर आणि सोपं होऊ शकतं. येस, डेफिनेटली. पण आता इन्व्हेस्टमेंट करताना मला असं वाटतं की सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा बघायला पाहिजे म्हणजे रिस्क, आणि त्याच्यामध्ये रिस्क ॲपिटाईट आणि रिस्क कॅपॅसिटी यातला नेमका फरक समजून घ्यायला हवा. तर त्याबद्दल थोडं सांगा. याच्यातही एक फॉर्म्युला आहे. जसं मी म्हटलं ना, 120 मायनस करंट एज रिस्कसाठी. तर आता 30 वर्षाचा व्यक्ती आला, समजा तू 30 वर्षाचा आहे, तर 120 मायनस 30 केलं तर 90. जसं मी म्हटलो तर 90% यू शुड इन्व्हेस्ट इन इक्विटी प्रोडक्ट्स. काय असतं, प्रत्येक जण घर घेतो, सोनं घेतो, प्लॉट घेतो, बेसिक गरजा आहेत ह्या, तर त्याच्यात तो करत जातो. दोज आर ऑल डेट प्रोडक्ट्स. ते आपण ट्रेड नाही करत. बरोबर. इक्विटीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने रिस्क ही तुम्ही त्या पद्धतीने घेतली पाहिजे. बरोबर. पहिले बेसिक गरजांसाठी पैसे बाजूला काढा. बरोबर. पण म्हणजे ॲपेटाईट आणि कॅपॅसिटी याच्यातला जो फरक आहे
तो कसा म्हणजे मुळात ते ॲपेटाईट हे बघा 30 वर्षाचा व्यक्ती आहे, त्याला सुरुवातीला खर्च कमी असतात. बरोबर. लक्षात घ्या, नुकतंच लग्न झालेलं आहे, मूलबाळ नाहीये, बरोबर. तर मग ते फिरायला जातात, ते पैसे ते काय करतात, पूर्ण पैसे वापरतात. सध्या ट्रेंड काय आहे युएसचा, जेनजी जे आहे, बरोबर. म्हणजे ते काय म्हणतात, आजचं बघा उद्याचं मला नाही माहिती. काही खूप चांगले मला बघितले मी की ते पुढचं तरतूद करून, म्हणजे पहिले तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि मग सेव्हिंग करा, म्हणजे खर्च करा. बरोबर. उलट असतं नेहमी. बरोबर. बरोबर. 100 मायनस 70-80%, 90%, म्हणजे 1 लाख पगार असेल तर 5 लाखाचं कर्ज काढलेलं असतं. ऑलरेडी तो 4-5 वर्ष तो नेगेटिव्ह मध्ये असतो. म्हणजे त्याला वाटत असतं आपली ॲपेटाईट तेवढी आहे पण कॅपॅसिटी तेवढी नाहीये. हा जो एक फरक आहे. म्हणजे आपण जेवायला बसताना सांगतो की मी 10 पुरणपोळ्या खाईन, पण प्रत्यक्ष बसल्यावर 2च्या वर खाता येत नाही. म्हणजे जे मार्केटमध्ये शिरल्यानंतर जे धक्के बसतात, तर हे आधी कसे ऍसेस करावे की प्रत्येकाने आपली रिस्क कॅपॅसिटी जर का काढायची असेल तर त्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत का? माझ्या दृष्टीने त्याने ते पैसे अशी गुंतवणूक केली पाहिजे की ज्याच्याशिवाय त्याचं चालणार आहे. अच्छा. काय होतं बऱ्याच वेळा आपल्या, तुम्ही नोकरीला लागलं किंवा बिझनेस करतायत, तर ते करत असताना तुम्ही स्वतःची किटी 30% बाजूला काढली आहे का? बऱ्याच वेळा काय झालं, ओल्ड ट्रेडिंग मध्ये आता फ्युचर ऑप्शन मध्ये पैसे टाकतात, त्यांना वाटतं पैसे डबल होणार. तो एक मोठा विषय आपण त्याच्यावर घेऊच. तर ह्याच्यात काय असतं की सुरुवातीच्या काळामध्ये तो रिस्क घेऊ शकतो, 50 नंतर रिस्क घेता येत नाही. तर म्हणून जेवढं कमी वय तेवढी रिस्क जास्त आहे, पण त्याने त्याचे गोल पहिल्यांदा आयडेंटिफाय करून त्या बकेट्समध्ये पैसे, त्याला धक्का लागणार नाही हे चेक केलं पाहिजे आणि मग त्याने पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. ओके. मग थोडक्यात सांगायचं तर एक 3 बकेट पोर्टफोलिओ जर आपल्याला बनवायचा असेल, मी इन्व्हेस्ट करणाऱ्या पैशाला मला डेडलाईन द्यायची आहे, तर 1 ते 5, 5 ते 7 आणि 7च्या पुढे असं जर, किंवा 1 ते 3, तर तो 3 बकेट पोर्टफोलिओ आपल्याला साधारण आणि कसा बनवता येईल, आणि प्रत्येक बकेटमध्ये कोणती ऍसेट असता कामा नाहीये ते पण सांगा. सर्वात महत्वाचं काय, डेट ॲसेट तुम्ही कमी ठेवले पाहिजे सर्वात. अच्छा. जेवढं वय कमी, म्हणजे माझं पुन्हा तेच, पण आता सपोज 1 ते 3 पुढच्या 3 वर्षात मला जो लागणारा पैसा आहे तो इक्विटी मध्ये नाही, त्या बकेटमध्ये कोणती ऍसेट क्लास मी ऍड करू? डेट मध्ये लो ड्युरेशन, पार्किंग. अच्छा. एफडी म्हणा, त्याच्यात मेनली सिक्युअर्ड ऍसेट्स मध्येच तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट. येस सिक्युअर्ड. आणि 3 ते 7 असं जर रिअल इस्टेट पण नाही येणार, आणि 3 ते 7 असं जर एक आपण कॅटेगरी घेतली तर त्याच्यामध्ये थोडी रिस्क घेऊ शकणाऱ्या गोष्टी आपण ऍड करू शकतो का? हो, थोडं बॅलन्स फंड घेऊ शकतो आपण. बॅलन्स फंड थोडी रिस्क वाढेल, म्हणजे 50 डेट 50 इक्विटी. बरोबर. असं करू शकतो. ओके. आणि जे 7 वर्ष किंवा 10 वर्ष मला पैसे लागणार नाहीये, स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये टाका. ते अजूनही तुम्ही सांगताय की स्मॉल कॅप मध्ये टाकू शकता. दर 4-5 वर्षाने स्मॉल कॅप खूप चांगले परफॉर्म करतात. आता सुद्धा 2023-24 मध्ये स्मॉल कॅपने इतके रिटर्न्स दिले की यू कांट इमॅजिन. बरोबर. पैसे डबल टिबल झाले. बरोबर. त्याच्यामुळे 30%, 10-15% पैसे आपले स्मॉल कॅप मध्ये पाहिजे, जे आपले लॉंगर रन साठी, 10 वर्षानंतरच्या ज्या वगैरे. येस 7-8 वर्षाची सायकल असते प्रत्येकाची. बरोबर. किंवा चांगले स्टॉक सुद्धा घेऊ शकता. आणि एक कुठेतरी थीम अलोकेशन पण मला वाटतं बघायला पाहिजे का याच्यात, की कुठल्या तरी एकाच थीम मध्ये माझे सगळे पैसे जात नाहीयेत ना, किंवा त्याचं काही एक्झिट रूल किंवा असं काही बघायला पाहिजे. एक्झिट प्लॅन नाही. हे बघा, मी सांगितलं ना, तुम्ही डेट काही प्रमाणात घेतलं पाहिजे. इक्विटीमध्ये लार्ज कॅप लिक्विडिटीसाठी लार्ज कॅप फंड्स तुम्ही घेतले पाहिजे. पण आता लार्ज कॅप मी सपोज घेतोय, तर साधारण त्या सेक्टरला माझं किती अलोकेशन पाहिजे, आणि कधी तिथनं थांबायला पाहिजे? किंवा आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही म्हटलात ना, तर लार्ज कॅप मध्ये तुम्ही आत्ता लार्ज कॅप परफॉर्म करत नाही. बरोबर. आता थोडक्यात HDFC बँक, बरोबर, गेल्या जसं त्यांचं मर्जिंग झालेलं आहे, HDFC हाऊस आणि बँक, हो, तर त्याला परतावाच मिळालेला नाही मिळाला. कारण त्याच्यामुळे तो स्टॉक आत्ता खाली आहे. पण तसं म्हणाल की फंडामेंटली स्टॉक खूप छान उत्तम आहे. आणि काय झालं, सेन्सेक्स किंवा BSE याच्यामध्ये मार्केट कॅप त्याचा सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं, बाय डिफॉल्ट HDFC बँक घेतला जातो. आलं लक्षात? त्याच्यामुळे तो लार्ज कॅप झाला. बरोबर. पण मी साधारण जर ठरवायचं असेल की आता मला स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप असं करायचं आहे, तर किती टक्केवर थांबा? मल्टी कॅप जर घेतला तर फंड मॅनेजरच व्यवस्थित तो मॅनेज गोष्टी करून देतो. आणि किंवा फ्लेक्झी कॅप घेतलं तुम्ही, बरोबर, तर फंड मॅनेजर डिसाइड्स ते.
आम्ही आमच्या क्लायंटला त्याच्या एजनुसारच त्याला सल्ला देतो. 50च्या पुढचे आले त्यांना आम्ही इक्विटी खूप कमी करतो. कारण काय असतं त्याचं रिस्क ॲपेटाईट तेवढं नसतं. तसं नसतं. पण तरी माझे काही क्लायंट सांगतात आमच्याकडे डेटचं प्रोव्हिजन आहे सर, तुम्ही इक्विटी तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये टाका. आम्ही रेग्युलरली मेल घेतो की नको डिक्लेरेशन घ्यायचं. बरोबर. म्हणजे थोडक्यात आता डायव्हर्सिफिकेशन बद्दल मगाशी आपण बोलत होतो, सोनं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेच, पण असं बघितलं गेलंय की मागच्या 2-3 वर्षामध्ये इंडियन मार्केटपेक्षा फॉरेन मार्केट्सनी परफॉर्म केलंय. काही इंडिया स्पेसिफिक रिस्क काही जाणवत आहेत. तर सर्वसामान्य माणूस आता कुठेतरी तो ट्रेंड यायला लागलाय, आपण इंटरनॅशनल मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करावं का, किती टक्के करावं किंवा कसं करावं? येस, आपल्या गव्हर्नमेंटने खूप छान आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आता. गिफ्ट सिटी, बरोबर. त्या गिफ्ट सिटी थ्रू आपण परदेशात पैसे टाकू शकतो. किंवा मला वाटतं म्युच्युअल फंड्स पण आता येत आहेत की तुम्हाला ऑप्शन्स भरपूर दिलेले. बरोबर. एक म्हणजे इंडियातल्या इंडियात आपण इन्व्हेस्ट करू शकतो, एक बाहेर करू शकतो. त्याच्यामध्ये 10 ते 15% जास्त टाकू नये. कारण मध्यंतरी काय झालं, ज्यावेळेस मार्केट US मार्केट खाली गेलं मध्ये, तर त्यावेळेस ऍपल हे मोठे मोठे स्टॉक जे होते त्याचा परफॉर्मन्स एकदा, आता काय झालंय मॅक्झिमम IT आणि बँकिंग याच्यात सर्व स्टॉक्स खाली गेलेले आहेत. पण AI रिलेटेड जे होते ते स्टॉक्स खूप वरती गेले. त्याच्यामुळे फॉरेनमध्ये आपण 10% 12% आपलं अलोकेशन असायला काहीच हरकत नाही. अच्छा. जसं गोल्डमध्ये तुम्ही अलोकेशन वाढवलं या 3 वर्षात, तसं तुम्ही त्याच्यात सुद्धा टाकलं पाहिजे. पण आय विल रेकमेंड 10%च्या वरती नको. 10%च्या हो. कारण करन्सीचं आता बघा ना तुम्ही, US$ म्हणजे एवढं मार्केट खालीवर आहे. त्याच्यामुळे FIs काय होतंय की ते इन्व्हेस्टमेंट करतायत, पण परत त्यांना सेल करावं लागतं पैसे घेऊन जाण्यासाठी. त्याच्यामुळे आपला रुपया डेप्रिशिएट होतोय. बरोबर. त्याच्यामुळे माझं सांगणं आहे की गिफ्ट सिटी थ्रू जर इन्व्हेस्टमेंट केली FIs बाहेर, तर तुम्हाला त्या करन्सीचं जे हेजिंग आहे ते ऑटोमॅटिकली होणार. तुम्ही डॉलरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर डॉलरमध्येच तुम्हाला अप्रिसिएशन मिळणार आहे. अच्छा. लॉस अँड प्लस दोघं गोष्टी. आता कुठेतरी मला असं वाटतं ना की आपण हे सगळं डिस्कस करतोय तर पर्सोना स्पेसिफिक थोडंसं बोलूयात, असं एक साधारण मला सारखं वाटतंय की 35 ते पुन्हा आपला तो एक वयोगट जो आहे जिथे क्रीम इन्व्हेस्टमेंट होते, किंवा एक 35 ते 45 वयोगटातलं जर का जोडपं असेल आणि त्यांना 2.5-3 लाख रुपये पगार असेल, तर त्यांनी साधारण त्यांचं हे कसं करावं, म्हणजे वय बघता इन्व्हेस्टमेंट्स कशा कराव्यात? इक्विटीमध्ये त्यांना करायला भरपूर हरकत नाही किंवा. बरोबर आहे. अशा 35 वयाचं जोडपं आहे आणि 2.5 लाख रुपये पगार आहे, तर त्यांनी 80,000 रुपये हे बेसिकली जे मी सांगितलं की 80,000 पर्यंत त्यांनी इक्विटीमध्ये करायला काही हरकत नाही. लोन जर नसेल तर त्यांनी 2/3 पैसे पूर्ण इक्विटी टाकले तरी चालतात. त्याच्यातले मधले जे आहेत ते बॅलन्समध्ये ठेवा, उरलेले 1/3 जे आहे ते इक्विटीत ते टाकू शकतात. पण म्हणजे आता जे स्मॉल बिझनेस ओनर्स आहेत त्यांचा व्यवसाय पण खूप इकॉनॉमिक स्थितीवर डिपेंडंट आहे, किंवा त्यांचं ह्युमन कॅपिटल इटसेल्फ इज अ रिस्की लाईक इक्विटी. किंवा एखादा रिटायर्ड माणूस आहे ज्याच्याकडे पुढच्या पगाराची तरतूद नाही, काही इन्व्हेस्टमेंट आहे, तर मग यांनी प्युअरली डेब्ट किंवा नॉन इक्विटी बॅलन्स फंड पुन्हा एक चांगला ऑप्शन. जोपर्यंत इक्विटी अलोकेशन थोडंफार येत नाही ना तोपर्यंत रिटर्न नाही मिळत. त्यामुळे तो फ्लेवर थोडासा तरी ऍड तुम्हाला करायला. इन्व्हेस्टमेंट कधी नेहमी करताना त्याचं इन्फ्लेशन त्याने बीट केलं तरच ती इन्व्हेस्टमेंट खऱ्या अर्थाने. तुम्हाला 6% सांगताना सांगतो, ऍक्च्युली 8-9% इन्फ्लेशन असतं. मध्ये 4.5% गेलं होतं 2012 साली. बरोबर. ते 12% गेलं होतं हे मोदी गव्हर्नमेंट यायच्या आधी. बरोबर. त्याच्यामुळे ते आपल्याला त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि आपली जी काय इन्व्हेस्टमेंट आहे, रिअल इस्टेट घ्या किंवा कुठेही टाकलं तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही तोपर्यंत मग नुसतं आपल्याला वाटतं माझी FD आहे, बरोबर, पण इट इज नॉट बीटिंग इन्फ्लेशन. बरोबर. सो ते फक्त नावाला आहे, तुमचं कॅपिटल इरोड होत आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला इक्विटी फ्लेवर देणं गरजेचं आहे. येस. आणि इन्फ्लेशनमध्ये सुद्धा आपण बघतो जे सरकार जाहीर करतं तेवढंच इन्फ्लेशन, पण सेक्टोरल इन्फ्लेशन बघितलं जातं. एज्युकेशनचं बघा तुम्ही, म्हणजे किती मोठं मेडिकल मधलं त्याला कंट्रोल नाही करू शकत आपण. म्हणजे ते 7-8% कधीच नसतं. मला वाटतं ते खूप 12, 14, 16 पर्यंत असतं. त्यामुळे तो पण एक फॅक्टर विचारात घेतला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करताना त्या गोष्टीचा खूप विचार करायला पाहिजे. आता मला अजून एक कळीचा मुद्दा डिस्कस करावासा वाटतो, तो म्हणजे गृह खरेदी. सध्या तो फार महत्त्वाचा मुद्दा बनला आहे,
की त्यातला पहिला प्रश्न म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आज घर घेणं ही खरंच इन्व्हेस्टमेंट राहिली आहे का इट इज अन इमोशनल इन्व्हेस्टमेंट विच इज ब्लीडिंग यू? येस. काय काय वाटतं? ऍक्च्युली माझ्या दृष्टीने घर घेणं ही गरज आहे, हम्म, पण दोघांच्या सॅलरीज बघून हम्म, काय असतं, तुम्ही जर पूर्वीचा ट्रेंड जर बघितला, आपल्या आई वडिलांचा ट्रेंड, तर 50-55 नंतरच घर घ्यायचे जे कोण सॅलरीड लोक होते. बिझनेस पण घेऊ शकतो, पण काय होतं, बेसिक गरजा ज्या आहेत ना त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल, आता समजा घर घ्यायचा विचार केला, दोघं नवरा बायको, 2.5 लाख रुपये पगार आहे, तर 1/3 मी जे बोललो की समजा 1 लाख रुपये हप्ता भरताय तुम्ही घराचा, करेक्ट? तर तुम्ही काय करताय, तुम्ही 20 वर्षासाठी स्वतःला बांधून घेताय त्याच्यासाठी. बरोबर. आणि ह्या अशा काळामध्ये, युद्धाच्या काळामध्ये जर तुम्ही घर घेतलं आणि नोकरी अचानक गेली तर काय होणार? हप्ता चुकवता येणार नाही. 12 महिन्याची तरतूद तुम्ही कॉन्टिंजन्सी फंड म्हणजे, तोपर्यंत जर आपलं जसं आता हे गेल्या 4 वर्ष 2-3 वर्ष तर रिटर्नच नाही मिळालेले, बरोबर. अशा काळात ते किती टेन्शनचं काम आहे. घर घ्या ना, घेतलं पाहिजे, पण ते कधी 45 ते 50च्या मध्ये. अच्छा, तो आयडियल टाइम आहे असं येस वाटतं तुम्हाला? येस. काय असतं, लग्न झालेलं असतं, मुलं 10वी म्हणजे बऱ्यापैकी शाळा त्यांच्या रुटीनला लागलेल्या असतात आणि सॅलरी वाढलेली असते. आणि जे तुम्ही घरासाठी जो हप्ता भरणार आहात, समजा 1 लाख रुपये भरणार, 1 लाख रुपयाची तुम्ही जर SIP केली म्हणजे 12 लाख रुपये वर्षाला गुणिले 15 वर्ष किंवा 20 वर्ष, तर तुमचे 2-2.5 कोटी रुपये सहज जमा होतात. जास्त जमा होतात. जास्त जमा होते. ॲव्हरेज 10-12% जरी म्हटलं तरी घरासाठी लागणारे पैसे आणि स्वतःच्या काउंटर म्हणजे तुम्ही 80% डाऊन पेमेंटने घर घेऊ शकता. म्हणजे 25 किंवा 30व्या वर्षी जर का 10 वर्षाची SIP मी घरासाठी चालू केली कोणत्याही Bucket. व्यक्तीने, Yes. बकेटनी, तर ते कुठेतरी जास्त फायद्याचं Yes. गणित ठरू Yes. शकतं आणि त्याला तेवढं लोनचं टेन्शन आणि आकडा कमी होईल. काय होतं, रात्री झोप लागत नाही. कपल जे असतं ना, नुसतं एक 1 फाईन मॉर्निंग मेल येते कंपनीतून, टुमॉरो यू शुड नॉट कम, म्हणजे तुम्ही हे झालं, मग वर्षभर म्हणजे त्याच्यावर त्या पगाराचं इतकं टेन्शन असतं, हप्त्याचं, सिबिल स्कोर खराब होणार. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा पैसे उशाशी ठेवा. इक्विटीमध्ये पैसे असू द्या, ॲप्रिसिएशन 12 ते 15% होणार. अच्छा, 15-20 वर्ष पैसे ठेवा आणि मग तुम्ही घर घ्यायचं नक्की विचार करा. बरोबर. मला बरेच क्लायंट असंही विचारतात, सर घराच्या किमती एवढ्या वाढणार. मी काय सांगितलं, कर्ज काढून दिवाळी करायची नाही. आपल्याला रात्री सुखाची झोप लागली पाहिजे. त्याच्यासाठी 45-50 पर्यंत तुम्ही घर पोस्टपोन करा. म्हणजे 2.5-3 लाख जर मिळत असेल तर 35-40 हजार रुपये रेंटला देणं आणि पैसे जमा करणं हा कुठेतरी जास्त ॲडवायझेबल. ॲडवायझेबल. इट इज ॲडवायझेबल. आता जर का उद्या कंपनीतनं 5 लाख बोनस मिळाला आणि घराचा हफ्ता चालू असेल तर तो पहिले कमी करावा. पहिले घराचा Investment मध्ये हप्ता भरा, टाकण्यापेक्षा. नाही नका टाकू, कारण प्रिन्सिपल कमी होणार आहे. तुमचं लोन टेन्युअर कमी होऊ शकतं, पण जर तुम्ही डायरेक्ट कॅपिटलला रिपेमेंट होणार आहे. बरोबर. येस. आता या सगळ्या घराबद्दल पण आपण बोललो, कुठेतरी फायनान्शियल मिस्टेक्स बद्दल मला वाटतं बोललं पाहिजे, कारण घराची पण एक त्यातलीच एक प्रकार आहे. तर अजून एक सांगायचं झालं की आता म्युच्युअल फंडाचंच उदाहरण घेतलं तर एक मोठी मिस्टेक असते ती डायव्हर्सिफिकेशन बद्दल. म्हणजे एकाच प्रकारचे अनेक कंपन्यांचे फंड लोक घेतात आणि म्हणतात आमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड आहे, म्हणजे ते अनेक हॉटेलमध्ये जाऊन इडली सांबार खाण्यासारखा तो प्रकार करतात. तर ते कसं थांबवता येईल किंवा काय करता येईल? त्याच्यासाठी चांगला आर्थिक सल्लागाराला भेटा, तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचे उत्तरं मिळतील. काय होतंय माहिती आहे का, की जसं आपल्याला काही आजार झाला तर आपण स्पेशलाइज डॉक्टरकडे जातो. तर ज्यावेळेस तुमचं सर्व स्थिर सावर आहे तर तुम्ही प्रत्येक रुपयाचं कुठे टाकलं पाहिजे. म्हणजे थेमॅटिक फंडमध्ये आता गोल्ड समजा घेतलं, बरोबर, सर्व म्हणजे ओरिजिनल इक्विटीमधून पैसे काढून गोल्डमध्ये टाकले काही क्लायंट, आणि काय झालं आता गोल्ड इतकं वरती वाढलेलं आहे तर हाय रेटला तुम्ही घेताय, दॅट इज अ रिस्क. त्यामुळे हा कुठेतरी सल्ला घेणं गरजेचं आहे. बरोबर. अजून एक मिस्टेक्समध्ये मला मगाशी तुम्ही त्याचा उल्लेखही केला की डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग. सो ट्रेडिंग हा इतका भयानक प्रकार आहे. म्हणजे आता जर एक परत थोडे मेट्रिक्स द्यायचे झाले तर 2024-25च्या सालातला डेटा आहे. सेबीनी सांगितलं मला वाटतं की 100 पैकी 91% लोकांनी लॉस सहन केला आणि टोटल लॉस 1 लाख कोटीपेक्षा वगैरे काहीतरी जास्त होता.
तरी सुद्धा मला सांगा, म्हणजे सॅलरीड लोक किंवा शिकलेल्या लोकांना असं का वाटतं की ते 9% हुशार लोकांमध्येच आहेत ज्यांना प्रॉफिट झालाय? हे काय म्हणजे याच्यात? ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का, कुठल्याही व्यक्तीची मानसिक टेंडन्सी आहे की शॉर्ट टर्म मध्ये पैसे मिळाले पाहिजे, कष्ट करून पैसे पुरत नाही. तर हे जे आहे ना ग्लॅमरस वर्ल्ड आहे, सांगून मित्राने केलं त्याला एवढे पैसे मिळाले, तर हे सर्व खोटं आहे. तुम्ही डिसिप्लिन्ड असला पाहिजे. किती तुम्हाला असं प्रलोभन झालं तरी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं योग्य नाही. नॉलेज असल्याशिवाय करणं योग्य नाही. ते वाईट नाही आहे. मी असं म्हणत नाही फ्युचर ऑप्शन करू नका, करायला पाहिजे, पण किती रिस्क घेतली पाहिजे. तुमच्या टोटल बिटकॉइन किंवा हे आहे, गव्हर्नमेंटने शेवटी त्याच्यावर टॅक्स लावलाच ना, म्हणजे ऑथराइजच झालं. बरोबर, स्वीकार केला. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने हे जे काय आता तुम्ही बोललेत ना की बाबा फ्युचर ऑप्शन करून लोकांचे पैसे गेले, शिकलेले नाही पण ते यायचे वाढले म्हणून माझे वाढणार, बरोबर, तर त्याच्यासाठी SIP म्हणून एक प्रोडक्ट काढलाय. अच्छा, हा, त्याच्यामध्ये काय झालंय, 10 लाखाचं लिमिट दिलेलं आहे आणि PMS मध्ये 50 लाखाचं लिमिट आहे. AIF मध्ये 1 कोटीचं लिमिट आहे. तर ज्याची रिस्क कॅपॅसिटी जशी आहे त्याप्रमाणे त्यांनी 10 लाख रुपये टाकावे. डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला 20 ते 25 स्टॉक्समध्ये पैसे टाकायला मिळतात. आता नवीनच 2 वर्षात ज्यावेळेस अशा घटना पाणी डोक्यावरनं गेल्यानंतर गव्हर्नमेंटने ते सेबीने काढलं. अच्छा, त्याच्यामुळे SIP सुद्धा आम्ही प्रमोट करतो. अच्छा, आणि ज्यांना स्टॉक मार्केटचा फ्लेवर पाहिजे त्याने त्यांच्या समजा 10% पैसे टाकलेले काही वाईट नाही. अच्छा, त्याच्यात रिटर्न तुम्हाला 4-5 वर्षानंतर चांगले दिसतील SIF मध्ये. येस. पण मी ट्रेडिंग करण्यापेक्षा हे पर्याय जास्त चांगले आहेत. आणि त्याच्यात फंड मॅनेजर असतो, तो त्या पद्धतीने बघतो की तुमचं रिस्क ॲपेटाईट काय आहे आणि ॲडवायझर सांगतोच तुम्हाला. बरोबर. मग उगाच कोणतरी करतंय किंवा कुठली तरी जाहिरात पाहिली, पटकन ट्रेनिंग मिळालं की मला महिन्याला 30% मिळणार वगैरे, अशा प्रलोभनात जायला नको. काही झालं तरी काळजी घ्यायला बिलकुल नाही. आपण डिसिप्लिन राहायचं. 1/3 फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचं. एक आता तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा वाटतो की तुमच्या मते इंडियन मिडल क्लासला फिनान्शियल मार्केटनी सांगितलेलं सगळ्यात मोठं खोटं कोणतं आहे? कोणती खोटी गोष्ट आहे जी अशी लोकांच्या मनावर बिंबवली गेली आहे? मार्केटमध्ये पैसे डबल होतात 3 वर्षात असं भासवलं जातं. आम्ही तुम्हाला लिहून देतो. ऍक्च्युली असं काही नसतं. अच्छा, कोरोनाच्या मध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली दे वर द राईट डिसिजन मेकर. ज्यावेळेस मार्केटमधून लोक पळतात त्यावेळेस आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर पुढची 3 वर्ष तुम्हाला चांगलं रिटर्न दिसतात. अच्छा, तर दॅट इज अ रिअल स्टोरी. त्याच्यामुळे आपण ते विचार करूनच करायचं असतं ते, असं म्हणतो. मार्केटमधनं कायम पैसे डबल होतात किंवा अशा ज्या सगळ्या त्या कुठेतरी एक चुकीची गोष्ट आहे. चुकीचं आहे. असं ते कायम होत नाही. इट इज नॉट दॅट इझी टू प्ले विथ इट. तुम्ही 2008चं मार्केट बघा, नंतर आता कोरोनाच्या 20 मध्ये बघा, त्यावेळेस सर्व घाबरलेलं होतं मार्केट. बरोबर. त्या काळामध्ये ज्या लोकांनी पैसे टाकले, यू कॅन आस्क, माझ्या बऱ्याच क्लायंटचे पैसे डबल झालेले. मग आम्ही लगेच बॅलन्समध्ये येऊन बसलो. आपलं अपेक्षित 10-12%चं आपल्याला 18% मिळाले, 6-7% प्रॉफिट बुक करून बॅलन्समध्ये येऊन बसा. म्हणजे आपलं कॅपिटल ॲप्रिशिएट झालेलं आहे. तर कॅपिटल 50 लाखाचं होतं, 70 लाख झालेले आहेत समजा, तर 70 लाख इज युअर कॅपिटल. बरोबर. एनकॅश करता आला. एनकॅश. आता आपण थोडंसं उत्तरार्धाकडे येतोय, तर कुठेतरी जर तुम्हाला काही मी विचारतो ॲडव्हाइसेस, ते तुम्ही सांगा की पुढच्या वर्षभरात इंडियन इन्व्हेस्टर्सनी कोणत्या 3 चुका टाळाव्यात? डायरेक्ट इक्विटीत पैसे टाकू नका. अच्छा, पुढच्या वर्षभरात? हो, डायरेक्ट नाही. म्हणजे समजा 10 लाख टाकायचे, 10 लाखचे 10 लाख नका टाकू. अच्छा, मग ते SIP किंवा STPच्या रूटने टाका. सिस्टमॅटिक ट्रान्सफर. तुम्ही लमसम पैसे द्या. 10 लाख रुपये दिले समजा तुम्ही मला, तर मी काय करणार, 25% डायरेक्ट इक्विटीत टाकणार. एजनुसार टाकणार आणि त्याच्यात मी डेटमध्ये टाकून STP करणार वर्षभराची किंवा 1.5 वर्षाची. बरोबर. म्हणजे कुठून तरी डेप मधनं इक्विटीमध्ये ट्रान्सफर करा. हे एक झालं. अजून काय टाळावं? आता गोल्ड किंवा थीमॅटिक फंड टाळावे. अच्छा, हा, कुठली तरी एक गोष्ट वर जाते म्हणून परफॉर्मन्स चेसिंग करू नये वर गेलेल्या गोष्टीमध्ये. नॉलेज नसेल तर त्या गावाला जायचं नाही, हे कळलं पाहिजे. ओके. आता जर का उद्या सडनली 20% मार्केट पडलं तर इन्व्हेस्टरनी काय करावं? म्हणजे पहिल्या दिवशी काय करावं, पहिल्या आठवड्यात काय करावं आणि पहिल्या महिन्यात काय करावं? त्याच्याकडे किती पैसे आहेत ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला,
कारण त्याचा पोर्टफोलिओ 20% खाली जाणार ना. बरोबर बरोबर. तो ॲव्हरेज करण्यासाठी त्याने लमसम पैसे टाकले पाहिजे, त्याच्यासाठी त्याची तयारी पण ते कधी टाकले पाहिजे? आधी तर पॅनिक होणार. हो ना. पॅनिक झाल्यानंतर 10-12% टाका. साधारण हळूहळू थोडे प्रत्येक ड्रॉपला ऍड करत जा. अच्छा, तुम्हाला ते सांगतं, मार्केट सांगतं बरं. की ॲव्हरेज एनएव्ही जो आहे आधी समजा 120 रुपयाचा होता, तो जर 110 ला आलेला आहे तर 10% पैसे ऍड करा ना तुम्ही. अच्छा, परत खाली आलं 20% ऍड करा. म्हणजे तुमची फंड तुम्ही ठेवले असतात, उरले असतात ते परत थोडे. Yes. आता तुम्ही म्हणालात की अजून ऍड करा, पण ह्याच्यातनं एक प्रश्न मला सुचतोय की हे बाय ऑन डिपचा जे एक प्रकार असतो, पण बाय ऑन डिप हे कधी कॅचिंग द नाईफ बनतं, फॉलिंग नाईफ, तो जो एक म्हटलं की ते कधी धोकादायक बनतं? मी सांगितलं ना, त्याला एकच फॉर्म्युला आहे. तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन किती टक्क्याने कमी झालेलं आहे. ठराविक स्पेसिफिक तुम्ही स्कीम्स बघितल्या तर आपल्याला एक अंदाज येतो. आता समजा बघा, आता बँकिंग सेक्टर खाली आहे, पण बँकिंग सेक्टर पुढच्या 3 वर्षात खूप छान चालणार आहे. मी तुम्हाला आता सांगतो. IT सेक्टर खाली आहे. आता बघा ना, पर्सिस्टंटचे देशपांडे सरांनी मोठं ॲक्वायर जर्मनीमध्ये केलेलं आहे. तर काहीतरी फ्युचर आहे म्हणूनच केलं ना. बाकीचे ITचे स्टॉक सर्व खाली आहेत. पण त्यांनी स्वतःला चेंज करून त्यांना अंदाज आलेला आहे पुढच्या 3 वर्षाचा. आज खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली. तर दिस इज अ सिम्पटम ऑफ ग्रोथ. अच्छा, म्हणजे इट इज IT रिलेटेड. म्हणजे जरी तिथे मी बॅलन्स आउट केलं, तिथे जरी मी बाय ऑन डिप केलं तरी ते योग्य राहील. कुठेतरी सेक्टर अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मल्टी ॲसेट ॲलोकेशन आम्ही रेकमेंड करतो. बरोबर. ज्यावेळेस मार्केट असं म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणा किंवा खूप खालीवर होत आहे, त्यावेळेस शांत बसणे हा सर्वात बेस्ट आहे. पॅनिक व्हायचं नाही आणि दररोज मार्केट बघायचंच नाही, माझं म्हणणं. थोडं सेटल होऊ द्यायचं. आता एक दुसरा SIP बंद नाही करा. SIP कधी बंद नाही करा. आणि ते सर्वात मोठी चूक करतात, घाबरून लोक SIP बंद करून टाकतात. अच्छा, तर तसं कधीच करायचं. म्हणजे हे जे 20% वर खाली जे प्रकरण असतं त्याच्यामध्ये SIP ला धक्का लावायचा नाही. लॉंग टर्म आपल्या ह्याला तुम्हाला ॲव्हरेजिंग होत आहे ना, युनिट स्वस्त मिळते, ते चालू ठेवा. ॲव्हरेज परचेस कॉस्ट तुमची कमी होत चालली आहे. बरोबर. आता मी त्याकडे येणार होतो की जसं 20% पडलं, हा एक आपण सिनेरिओ घेतला, 20% सडन वाढलं, इन्व्हेस्टर पैसे घेऊन बसलाय, तर आता त्यांनी रेकलेस बाईंग व्हायला नको म्हणून काय करायला पाहिजे? त्याने SIP स्टॉप करायची. मी तुम्हाला स्टॉप करायची. ऐका 2 मिनिटं. शॉर्ट टर्म गोल असेल तर, लॉंग टर्म असेल तर बॅलन्स फंडात पैसे टाका. डायरेक्ट इक्विटीमध्ये पैसे टाकू नका, कारण ते इरोड करतंय पैसे. तुमची ॲव्हरेज परचेस कॉस्ट जशी कमी होते तशी ती वाढत पण चालली आहे. ज्यावेळेस मार्केटचा ट्रेंड वरती जात राहतो, 100ची वस्तू 110, 120, 125, तर तुमचे नंबर ऑफ युनिट्स कमी होत आहेत आणि एक्झिस्टिंग ॲव्हरेज जे परचेस झालेले आहेत 80-90 ने, ते तुम्हाला जास्त पंप करताना ते पैशाचं म्हणून स्मार्ट SIP करायला पाहिजे. स्मार्ट. मग त्यावेळेला SIP थोडी थांबवून नाही, पॉज करायचं म्हणजे कशात, तर बॅलन्समध्ये करा. त्याच्यात डेट इक्विटी आहे. अच्छा. मग पुन्हा एक सडनली 20% वाढलंय तर अजून पैसे त्या क्षणी टाकू नका. ओके. पण गोल तुमचा लॉंग टर्म असेल तर काही फरक नाही पडत. बरोबर. लॉंग टर्म 7 वर्षाच्या पुढच्या गोल असेल तर तुम्हाला त्या SIP ने एवढा काही फरक पडणार. पण शॉर्ट टर्म SIP थोड्या पॉज करा, मार्केटचा परत काही पडतंय का बॅलन्स मध्ये करा. SIP पॉज करा म्हणजे फंड वेगळा करा असं. ओके. त्याच्यात मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड तुम्हाला छान रिटर्न्स देणार. हा एक खूप चांगला प्रकार मल्टी ॲसेट ॲलोकेशन जो आहे तो प्रत्येकाने इव्हॅल्युएट करायला पाहिजे. आता एक म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या फायनान्शियल प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या माणसाला जर का पगार आहे, चांगल्यापैकी पगार आहे, त्याला लोन नाही आहे, तरीसुद्धा त्याला जी एक भीती वाटते सतत, म्हणजे कुठेतरी आपण सॅलरीला फायनान्शियल इंडिपेंडन्सचा मापदंड मानणं हे चुकीचं आहे का? की म्हणजे तुमचं कुठेतरी तुमचं जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनलं पाहिजे. बरोबर. असं नुसती सॅलरीज बनता कामा नाही. तर त्यासाठी मी काय असं काही खर्च कमी केले पाहिजे. पहिली गोष्ट, सेव्हिंगचा जो फॉर्म्युला तुम्ही म्हणतायत ना 1/3चा, तो पहिल्या दिवसापासून जर तुम्ही पाळला तर तुम्हाला कुठलीही भीती 50 नंतर वाटणार नाही. कारण तुम्ही त्या पद्धतीने शिस्त लावलेली आहे. माझे काही क्लायंट्स आहेत की त्यांनी 21व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट चालू केलेले आहेत.
म्हणजे एकच मी एक्झाम्पल सांगतो. हा, मग सक्सेस स्टोरी जर तुम्हाला हो, अशी काही हो, सांगावीशी yes, वाटत yes, असेल yes, या yes. क्षणी तर जरूर हो, सांगा. ते सांगायला पाहिजे ना. एक म्हणजे व्यक्ती आहे की तो गॅरेजमध्ये काम करत होता. त्याला मी सल्ला दिला की तू SIP कर. त्याने ऐकलं. आज तुम्हाला सांगतो, तो 100-150 गाड्या सर्व्हिसिंग करत होता. आज तो 700 गाड्या करतो आहे. अच्छा. आणि त्याने ती डिसिप्लिन SIPची कंटिन्यूस ठेवली गेले 20-20 वर्ष. त्याच्यामुळे त्याचा आज 3-4 कोटीचा ॲसेट झाला आहे, स्वतःचं शोरूम झालं आहे. दिस इज अ सक्सेस स्टोरी. तर त्याच्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी राहणं आणि इकडे काही होऊ द्या मार्केटमध्ये, मी माझं सेव्हिंग बंद नाही करणार. अच्छा. हे ज्याला डिसिप्लिन वेने करतोय ना, त्याला कुठल्याही मार्केटचा काही फरक पडत नाही. म्हणजे मला वाटतं खूप छान तुम्ही आज एक्सप्लेन केलं. या सगळ्यातनं जर गमक काढायचं जर का असेल तरी जरी परिस्थिती अस्थिर आहे तरी सुद्धा डिसिप्लिन राहणं Yes. हा त्याच्यातला सगळ्यात उत्तम मार्ग. कोणतेही घाईघाईत निर्णय न घेता जे आहे ते चालू ठेवणं, डेप्ट इक्विटी व्यवस्थित डिवाइड, म्हणजे जे फंडामेंटल्स आहेत आजपर्यंत सांगत आले ते फॉलो करणं आणि अजून जास्त शिस्तीने फॉलो करणं, हेच मला वाटतं याच्यातलं बस. चांगलं. सेन्सेक्स बघा ना, 100 वरनं आज तो 86ला गेलेला 86 होता, तो 77ला आलेला आहे. पण वाढलाच आहे ना. त्याच्यामुळे तसं विचार नाही करायचा, शॉर्ट टर्म विचार नाही करायचा. इक्विटीमध्ये लॉंग टर्मसाठी या, शॉर्ट टर्मसाठी येऊ नका. हा एक मंत्र मला वाटतं एकदम कायमचं सर्वांनी अगदी डोक्यात करून घ्या. शॉर्ट टर्म विचार करू नका. नोकरी 20 वर्ष 25 वर्ष करतो तेव्हा तर घर होत आहे, बरोबर. म्हणून तो हप्ता रेग्युलरली भरतायत तसा SIP. लॉंग टर्म म्हणूनच बघा त्याच्याकडे. आता आपण एक रॅपिड फायर करूयात, म्हणजे सो त्या दृष्टीनं पहिलं SIP की लमसम? SIP. SIP. मार्केट ज्यावेळेस पडलेलं असेल त्यावेळेस लमसम. अच्छा. हा, डिपेंड सिच्युएशन नुसार. चढत्या मार्केटमध्ये कायम SIP हा, आणि थांबणं चांगल्या फॉलसाठी तेव्हा लमसम. येस, अपॉर्च्युनिटी बघत राहायची. आणि तोवर लमसम कुठेतरी पार्क करा किंवा डेटमध्ये पार्क करा ना तुम्ही. थोडे पैसे इक्विटीत घ्या ना. इंडेक्स फंड की ऍक्टिव्ह फंड? इंडेक्स फंड चालेल. ज्यावेळेस मार्केट खाली आहे आणि ट्रेंडवरचा आहे त्यावेळेस इंडेक्स फंड घेतला पाहिजे. कारण तो सेन्सेक्सला जसं सेन्सेक्स जातोय तसा तो वरती जातो. अच्छा. सेन्सेक्सची SIP करता येते, बरोबर. इंडेक्स फंडची SIP करता येते. स्टेबिलिटीसाठी सगळ्यात उत्तम काय, गोल्ड, FD का लिक्विड फंड? लिक्विड फंड. अच्छा. म्हणजे मी नेहमी सांगतो, गोल्ड काय आहे माहिती आहे का, गोल्ड आपण ट्रेड नाही करायचं. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, ते भावनिक इमोशन आहे ते. त्याच्यामध्ये आपण कधी सोनं विकत नसतो. त्याच्यामुळे जे डेट ते लॉकरमध्येच पडून राहणार आहे. मला सांगा, वापरून काय वापरणार आहे, उलट चोरीची भीती. लिक्विड फंडातून पैसे अपॉर्च्युनिटी आला तुम्ही इक्विटीत टाकू शकतात. त्यामुळे ती स्टेबिलिटीसाठी सगळ्यात उत्तम. माझ्या दृष्टीने लिक्विडिटी इज मस्ट. सोनं किंवा चांदी हे बेसिक गरजेपुरतं असावं, सरप्लस नसावं. पण तो तुमचा स्टॅबिलिटी फंड असता कामा नाही, माझ्या दृष्टीने नाही. विचार प्रत्येकाचे वेगळे आहेत. मी सांगितलं ना, बेसिक एखाद वेळ FD पण चालेल, पण हे बरोबर. आता हे जे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर सध्या जे खूप सारे तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये आढळणारा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग कोणता, म्हणजे कोणता तुम्हाला जाणवतं की हा माणूस बरोबर नाही सल्ला देत, हे कसं ओळखायचं? तो कमिटमेंट ज्यावेळेस देतो ना, मी 3 वर्षात डबल करून देईल, 4 वर्षात, तिथे तो रेड फ्लॅग आहे. ओके. आपल्याला हे बघा, माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून असं मला लक्षात आलेलं आहे, आपल्याला किती पाहिजे, किती वर्षात पाहिजे ते जर एकदा कळलं, त्याप्रमाणे तुम्ही जर ॲलोकेशन केलं तर तुम्ही याला तुम्ही जाऊ नये, असं माझा नेहमी सल्ला आहे सर्व. त्यामुळे जास्त परतावा किंवा असं की कमिटमेंट वाले हा रेड फ्लॅग आहे कुठे. येस, कमिटमेंट जास्त देतोय म्हणजे समजायचं की इट इज रॉंग. पोर्टफोलिओ रिव्ह्यू साधारण कधी करायला पाहिजे, मंथली, क्वार्टरली का इयरली? क्वार्टरली केलं तरी चालतं. क्वार्टरली केलं? हो. मंथली केलं म्हणजे काय होतं, मग तुम्हाला काही दिसणार नाही. आणि ते जर समजा मार्केटच जर कन्सॉलिडेशन फेजमध्ये तर तुम्ही म्हणाल काहीच मिळालं नाही. त्यामुळे क्वार्टरली इज अ गुड टाइम टू. येस, पण केलं पाहिजे. एखादं चांगलं मनी बुक जर सजेस्ट करायचं असेल तर? रिच डॅड पुअर डॅड म्हटलं नाही का तुम्हाला, मनी मंत्रा, बरेच आहेत पुस्तकं. त्याच्यातलं मागे मी हे सांगितलं होतं, काय असतं, पहिल्यांदा बेसिक फायनान्शियल तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. बरोबर. की तुम्ही ते एक शिस्त जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत ती. 15 वर्षाच्या मुलाला जर का तुम्हाला एक सल्ला द्यायचा असेल मनी मॅनेजमेंट बद्दल तर तो काय असेल?
15 वर्षाच्या मुलाचं आता तो डिपेंडंट आहे आई वडिलांवर. तो जसं वाढदिवसाचे पैसे मिळतात त्याने पिगी जी बँक असते त्याने 100ची SIP करा ना. जेवढे पैसे मिळाले ना तेवढ्याची त्याने पैसे इन्व्हेस्ट करावे. अलग लक्षात. त्याने आलेले सर्व त्याला जे मिळणारे पैसे आहेत ना, आता डेली मी 100 रुपयाची SIP रेकमेंड करतो लोकांना ज्यांच्याकडे दररोजचा बिझनेस आहे. म्हणजे SIPची किंवा कुठेतरी पैसे साठवण्याची एक सवय लावणं. येस, ती पूर्वापार आपल्याकडे आलेली आहे. ती पुढे इंडियामध्ये म्हणजे जगापेक्षा इंडियामध्ये 30-40% सेव्हिंगची सवय. दॅट इज व्हेरी गुड थिंग. पण ती इक्विटीत करावी. मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, टायमिंग का कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी. नोबडी कॅन गिव्ह टायमिंग. ते कोणी सांगत असेल तर ते साप चुकीचं आहे. यू कॅनॉट टाइम द मार्केट. मला वाटतं तुम्ही खूप छान मार्गदर्शन आज आमच्या प्रेक्षकांना केलं. खूप मजा आली गप्पा मारताना. मलाही खूप नवीन गोष्टी कळल्या. तर आता जाता जाता तुम्हाला जर का एक प्रेक्षकांना काही मंत्र द्यायचा असेल किंवा काही स्पेसिफिक संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? मनी सेव्ह इज मनी अर्न. मनी सेव्ह इज मनी अर्न. हां. अच्छा. आज काय होतंय, आपण दैनंदिन जीवनात आता बघा प्रत्येकाचं काय आहे की मला हा मोबाईल घ्यायचा आहे, मला ही गाडी घ्यायची आहे. काय असतं की तुमची कॅपॅसिटी म्हणा किंवा गरज एखादी ते जरा ॲसेस करा. ॲसेस करा आणि मग त्याचा निर्णय घ्या. कर्ज काढून दिवाळी नाही करायची. म्हणजे प्रत्येकासाठी मंत्र आहे मनी सेव्ह इज मनी अर्न. त्यामुळे हा कुठेतरी लिहून ठेवा. तुम्ही कॉमेंट सेक्शन्समध्ये पण लिहू शकता, म्हणजे तो तुमच्या कुठेतरी डोक्यात राहील. येस. आणि आज खूप मजा आली सरांबरोबर. तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. खूप छान तू प्रश्न विचारले आणि मी सर्वांना सांगतो की स्वतःला शिस्त लावा. फायनान्शियल डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. ते असेल तर तुम्हाला कुठल्याही संकटाला तुम्ही तोंड देऊ शकतात आणि तुम्हाला वेगळे दिवस बघायला गरज नाही पडणार. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल, रिलेव्हंट वाटला असेल तर परत बघा, वही पेन घेऊन बसा, मुद्दे लिहून काढा आणि तुमच्या आप्तेष्टांबरोबर घरच्यांबरोबर बसून तुम्हाला पटेल, तुम्हाला साजेल असा कस्टमायझेबल मनी प्लॅन बनवा आणि सुरक्षित व्हा. हेच सांगतो. आजचा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.